गोष्टीचं नाव आहे वांग्याची गोष्ट. एक होता भटजीबुवा आणि एक होती भटीण. दोघंही लांब रानात एका झोपडीत राहायचे. भटजीबुवा रोज सकाळी बाहेर जायचे, बाजार करायचे आणि कामं करून घरी यायचे. एक दिवस भटीण म्हणाली, आज अगदी वांग्याचीच भाजी खावीशी वाटतेय. भटजीबुवा म्हणाले, मी बाहेरून येताना वांगी घेऊन येईन, मग तू भाजी कर. मग भटजीबुवा बाहेर निघाले. चालत चालत एक शेत ओलांडलं, दुसरं शेत ओलांडलं आणि तिसऱ्या शेतापाशी आले तर तिथं त्यांना सुंदर ताजी ताजी चकचकीत वांगी झाडाला लागलेली दिसली. त्यांनी विचार केला, आता लांब बाजारात वांगी घ्यायला कशाला बरं जायचं, इथंच माळ्याकडून वांगी घेऊन घरी जाऊ. म्हणून त्यांनी हाक मारली, माळीबुवा, हो माळीबुवा. पण शेतात त्यावेळी कोणीच नव्हतं. आता काय बरं करावं, माळीबुवा नाही तर वांगी कशी घ्यायची. तेवढ्यात भटजीबुवांना एक कल्पना सुचली. ते मनाशी विचार केले, आपण या झाडालाच विचारलं तर. असा विचार करून ते झाडासमोर जाऊन उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, झाडा, ए झाडा, घेऊ का रे बाबा 7-8 वांगी तोडून. मग स्वतःच तरा झाडाच्या बाजूला जाऊन उभे राहिले आणि स्वतःच म्हणाले, 7-8 का, घे की चांगली 10-12 वांगी. असा स्वतःच संवाद म्हणून भटजीबुवांनी चांगली रसरशीत तुकतुकीत 10-12 वांगी तोडून घेतली आणि घरी येऊन भटिणीला म्हणाले, घे, अगदी मस्त वांगी मिळाली आहेत, कर आता झक्कास पैकी वांग्याची भाजी. भटिणीनं मग झक्कास वांग्याची भाजी केली, भाकरी केली. दोघांनीही आवडीनं भाजी भाकरी पोटभर खाल्ली आणि झोपून गेले. दुसऱ्या दिवशी भटीण म्हणाली, अहो, कालची वांगी किती छान होती, आजही तशीच, पण थोडी मोठी वांगी आणलीत तर वांग्याचं मस्त भरीत करीन म्हणते. भटजीबुवा म्हटले, बरं बरं, मी आज चांगली मोठी भरताची वांगी मिळाली तर घेऊन येतो हां, तोपर्यंत तू सगळी तयारी करून ठेव. असं सांगून भटजीबुवा पुन्हा चालत चालत 2 शेतं ओलांडून वांग्याच्या शेतात आले. त्यातल्या एका झाडावर छान भरताची मोठी मोठी वांगी लागली होती. भटजीबुवा ती वांगी पाहून खुश झाले. म्हणाले, वा, या वांग्याचं भरीत तर एकदम झकास होईल. त्यांनी लगेच इकडे तिकडे बघितलं. आजही त्यांना शेतात माळी दिसला नाही. मग त्यांनी कालचीच युक्ती केली. झाडासमोर उभं राहून मोठ्याने विचारलं, झाडा, ए झाडा, घेऊ का रे 2-3 टप्पोरी वांगी तोडून. पुन्हा आपणच झाडाजवळ गेले आणि उत्तर दिलं, अरे 2-3 का, घे चांगली 4-5 वांगी. असं म्हणून भटजीबुवांनी चांगली हिरव्यागार देठाची चकचकीत भोर जांभळी 4-5 मोठी वांगी तोडून घेतली. घरी येऊन भटिणीला दिली. इकडे भटिणीनं भरीत करायची सगळी तयारी करून ठेवली होती. दही लावून ठेवलं होतं, लोणी काढून ठेवलं होतं, कांदा, मिरची, कोथिंबीर सगळं चिरून ठेवलं होतं. वांगी मिळाल्याबरोबर तिनं भराभरा शेगडीत भाजून त्याचं खमंग असं भरीत तयार केलं. गरमागरम भाकरी केल्या. भटजीबुवा, भटीणबाई दोघांनीही ताव मारून पोटभर भरीत खाल्लं आणि आरामात झोपून गेले. झालं. तिसऱ्या दिवशी भटीण पुन्हा मागं लागली. म्हणाली, अहो, तुम्ही एवढी छान वांगी आणलीत, तशीच आता परत एकदाच छोटी छोटी वांगी घेऊन या, मग मी त्याचा फक्कडसा मसाले भात करीन, मग दुसरं काहीच करायला नको. भटजीबुवाही मसाले भात म्हणल्यावर खुश होऊन म्हणाले, बर, आज मी तशीच छोटी छोटी वांगी भातासाठी घेऊन येईन. असं म्हणून रोजच्या प्रमाणे भटजीबुवा पुन्हा शेतात जायला निघाले. इकडे भटजीबुवांनी वांगी नेल्यावर दोन्ही दिवशी त्या शेताचा माळी येऊन गेला होता. शेतातल्या झाडांवरची वांगी कमी झालेली बघून माळ्याला संशय आलाच होता की मी शेतात नसताना नक्कीच कोणीतरी वांगी चोर येत असणार. आज आपण पाळत ठेवून त्याची चांगली खोड मोडूया. असा विचार करून माळी त्या वांग्याच्या झाडामागे लपून बसला. तेवढ्यात नेहमीप्रमाणे आजही भटजीबुवा आले शेतात आणि झाडासमोर उभे राहून म्हणाले, झाडा, ए झाडा, घेऊ का रे बाबा 10-12 छोटी वांगी.
मसाले भात करायचा आहे. मग परत झाडाजवळ जाऊन आपणच उत्तर दिलं, अरे 10-12 का, घे चांगली 20-25. असं म्हणून भटजी बुवा झाडाजवळ जाऊन वांगी तोडणार, एवढ्याच झाडामागून माळी बुवा बाहेर आला आणि त्यांनी भटजी बुवांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, अरे चोरा, वांगी चोरतोस काय? भटजी बुवा म्हणाले, ए ए ए चोरलेत कुठे, झाडाला विचारून तर घेतोय. माळी बुवा म्हणाले, लबाडा, मला फसवतोस? झाड कधी बोलतं का? तूच बोलतोस आणि मला फसवतोस. थांब थांब, आता तुला चांगली शिक्षा करतो. म्हणून माळी बुवांनी भटजी बुवांना फरा ओढत विहिरीपाशी नेलं. त्यांच्या कमरेला एक जाड दोरी बांधली आणि दिलं विहिरीत ढकलून आणि म्हणाला, विहिरी, ए विहिरी, बुडवू का ग भटजी बुवाला 2-3 वेळा पाण्यात? मग स्वतःच म्हणाला, 2-3दा कसलं, बुडव चांगलं 8-10 वेळा. असं म्हणून माळी बुवांनी भटजी बुवाला विहिरीत बुडव की काढ बाहेर, बुडव की काढ बाहेर असं करायला सुरुवात केली. भटजी बुवांच्या नाका तोंडात पाणी शिरलं, जीव घाबरा झाला. तसे ते ओरडून माळी बुवांना म्हणाले, माळी बुवा, मला माफ कर, माझं चुकलं, मी परत वांगी चोरणार नाही. मग माळी बुवानं त्याला विहिरीतनं बाहेर काढलं. परत एकदा चोरी केल्याबद्दल दम भरला आणि थोडीशी वांगी देऊन त्याला घरी पाठवलं. भटजी बुवा धापा टाकत घरी आले आणि भटिणीला म्हणाले, बाई, मी ही वांगी आणली, आता मात्र मला वांगी बिंगी परत मागू नकोस हो. भटिणीला झालेली सगळी हकीकत सांगितली. पण शेवटी छोट्या छोट्या वांग्याचा मस्त मसाले भात खाऊन भटजीबुवांनी पुन्हा कधीही चोरी न करण्याची शपथ घेतली. मग 2 जण शांत चित्ताने झोपी गेले.